गुजरात दौऱ्यात राजजींच्या बरोबरीनं दौरा करणाऱ्या वहिनी रीटाताई गुप्ता, अमित ठाकरे आणि आदित्य शिरोडकर हे सन्माननीय मनसेचे नेते आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. माझ्यासोबत आहेत अमित राजसाहेब ठाकरे. जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. वहिनी साहेब जरी करता आजच्या आमच्यासाठी वहिनी साहेब असल्या तरी भविष्यातल्या आमच्या सगळ्यांच्या त्या मा साहेब आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजून वहिनींचं स्वागत करू आणि वहिनींना मी विनंती करेन की वहिनींनी या ठिकाणी 2 शब्द आम्हा सगळ्या बालगोपाळांना शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार सर्वांना, दहीहंडीच्या खूप शुभेच्छा. मला आता आतमध्ये रामकदम साहेबांनी सांगितलं की त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून खूप चांगले कार्यक्रम आता इथे ठेवलेले आहेत. आपल्यावरती जे जे काही अत्याचार होतात अख्ख्या महाराष्ट्रात त्याच्यावरती छोटेसे त्यांनी नाट्य टाईप केलेलं आहे. विरोधी मी दरवर्षी टीव्हीवरती बघत होते आणि माझी खूप इच्छा होती येऊन बघायची की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दहीहंडी. आज मला ही सुवर्ण संधी आलेली आहे आणि मला इथे थांबून बघायला नक्की आवडेल. आणि त्या छोट्या मुलांना पण सर्वांना माझा परत नमस्कार. जोरदार टाळ्या वाजवूया आपण. या ठिकाणी रीटाताई गुप्ता, आपल्या पक्षाची महिला आघाडी खंबीरपणे सांभाळणाऱ्या रीटाताई गुप्ता आल्यात. त्यांच्याहीसाठी आपण त्यांचं अभिनंदन करू जोरदार टाळ्या वाजवून. आणि ताईंना देखील विनंती करतो त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. जमलेल्या सगळ्या बंधू भगिनींना आज दहीहंडीची खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आपल्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर साहेब आलेत. त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. आदित्य अत्यंत खंबीरपणे आपल्या पक्षाची विद्यार्थी सेना सांभाळत आहेत. आदित्यने शुभेच्छा द्याव्यात. सर्व गोविंदा भक्तांना माझ्या शुभेच्छा. आपण जपून हंडी फोडा, दुखापती होणार नाही याची काळजी घ्या. परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. संतोष घरतला पाठव. संतोष घरत. या ठिकाणी राजसाहेबांनी ज्या दिवशी पक्षाची स्थापना केली त्या दिवसाच्या नंतर जो 10 वर्षाचा मुलगा असेल, 12 वर्षाचा मुलगा असेल किंवा 15 वर्षाचा मुलगा असेल, जेव्हा जेव्हा टीव्हीवर राजसाहेबांचं भाषण सुरू होतं तर मी अनेक ठिकाणी गमतीनं सांगतो, पण ती वस्तुस्थिती आहे की लहान मुलगा सुद्धा आईला सांगतो, मम्मी चॅनल चेंज करू नकोस, मला राजसाहेबांचं भाषण ऐकायचंय. खरं आहे की नाही? म्हणून राजसाहेबांच्या प्रेमाच्या पोटी या संतोष घरतनी या ठिकाणी साहेबांवर गाण्यांच्या सीडीज बनवल्यात. या सीडींचं उद्घाटन आपण वहिनींच्या हस्ते करू. प्याने साग पेटू दे आग मराठी प्याने साग पेटू दे आग मराठी
आणि पुन्हा आपल्या थांबण्यात चळवा मराठ्यांचं सळसळतं रक्त तलवार नाचते रविंद्राचा पेश तो राग जगमराठी पुढे महाराष्ट्राची बाग तलवार नाचते रविंद्राचा पेश तो राग जगमराठी पुढे महाराष्ट्राची बाग जगण्याची हात आज शक्ती दे शतपटी हवा चल दे गुढ घाल दे खात मराठी भाषा हॅलो हॅलो आजचा दिवस तुम्ही आम्ही सगळ्या या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो. श्रावण वद्य अष्टमीचा दिवस, श्रीकृष्णाचा जन्मदिवस आपण अशा काही बहारदार पद्धतीने संपन्न करतो, साजरा करतो की त्याच्या स्मृती पुढलं वर्षभर आपल्या नजरेसमोरून हलत नाहीत. आज या स्टेजवर दिवसात प्रथमच इतक्या सन्माननीय व्यक्ती एकत्रितपणे बसलेल्या आपल्याला समोर दिसतात. आता लक्ष्मी माता सेवा संघ लालबाग आज सलामी देईल. लक्ष्मी माता सेवा संघ नोंद घ्या. इतर कोणत्याही गोविंदा पथकाने सलामीला उभे राहू नये. लक्ष्मी माता सेवा संघ लालबाग. लक्ष्मी माता नंतर श्रीकृष्ण मित्र मंडळ मस्जिद बंदर आहे का हात वर करा. श्रीकृष्ण मित्र मंडळ मस्जिद आहे का हात वर करा. आपण या बालगोपाळाला अमित राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते बक्षीस देतो आहोत. नाव काय तुझं? नाव काय? रणजित सचिन जावळे. मंडळाचं नाव? साई कृपा सेवा मंडळ. स्वयंभू गोविंदा मंडळाला सलामीचं बक्षीस. जोरदार टाळ्या वाजवू आपण. लक्ष्मी माता संघाची गोविंदा पथकाची भारतातल्या सगळ्यात मोठ्या दहीहंडीला सुरुवात होऊन 5-5.5 तास लोटलेले आहेत. मानव सेवा संघ कुर्ला आपण कुठे हातवर करा. सलामी द्यायची आहे. मानव सेवा संघ सलामीला तयार राहायचं आहे. मानव सेवा संघानंतर न्यू 11 स्टार जोगेश्वरी पूर्व हातवर करा. सकाळपासून आपण स्टेजवरती पाहतोय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात सादर होणाऱ्या कला आणि कलाविष्कार एकामागे एक रंगमंचावरती सादर होत आहेत. प्रचंड गर्दीमध्ये यानंतर आपल्यासमोर एक समूह नृत्य सादर होणार आहे. असंच महाराष्ट्राच्या लोककलेचं अविभाज्य अंग असलेलं सुरेख समूह नृत्य आपल्यासमोर. थरावर थर काटकोबार